नेमकी आली पिकाचे बाजारभाव काय चालू आहे, चला तर मग जाणून घेऊ आजच्या बाजारभाव व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, ॲग्रो फार्मा या युट्यूब चॅनलवरती जर कधी तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून काय होईल शेती संबंधित असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मात्र वेळेवर मात्र नक्कीच पोहोचत. त्यातूनच तुमचा मात्र काडी मात्राचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आली उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा, जेणेकरून आली पिकाचे अपडेट त्यांना देखील नक्कीच मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, खूप सारे शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आली पिकाच्या बाजारभावावरती जे काही बाहेरच्या देशामध्ये जे काही युद्धाचं वातावरण बनलेलं आहे त्यामुळे काही परिणाम होऊ शकतात का. शेतकरी मित्रांनो, जे काही आपल्या जो काही माल आहे, आली पीक आहे, तर ते आपल्याला मला तरी असं वाटतं किंवा मार्केटचा अभ्यास करून एवढा जास्त प्रमाणामध्ये बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होत नसतो की आली पिकाच्या बाजारभावावर थोडाफार परिणाम पडेल असा. तरी पण मला असं वाटतं की थोडाफार प्रमाणामध्ये परिणाम कुठेतरी हा नक्कीच पडू शकतो. तर त्यामुळं ज्या शेतकरी आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना आता हे देखील म्हणणं होतं की आले पीक आता नेमकी काढलं पाहिजे की थांबलं पाहिजे. आता ज्या शेतकऱ्यांकडे पाणी वगैरे भरपूर असेल तर अशा शेतकऱ्यांना जर कधी दम असेल तर ठेवू शकतात, असं काही नाही. कदाचित भाव वाढू पण शकतात, रिवर्स पण येऊ शकतात. आता जे मेन आहे तर ते ज्या शेतकऱ्यांना पाणी हे कमी पडलं असेल, कारण की आता तुम्ही बघतच आहे गेल्या 8-15 दिवसापासून ऊन हे खूप जास्त मोठ्या प्रमाणात पडलं आहे आणि आपलं पाणी देखील खूप जास्त कमी आले. काही भागामध्ये आता 1-1 तास मोटर चालते. तर त्यामुळं ज्या भागातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडलं असेल तर त्या शेतकऱ्यांना आता काढली तरी योग्य डिसिजन राहू शकतो. कारण की जर कधी आपल्याला आली पिकाला जर कधी पाणी वगैरे नाही भेटलं तर थोडाफार कुठंतरी आपल्याला बेभाव हा माल द्यावा लागेल. त्या परत जर कधी आता देखील चांगले भाव चालू आहे तर आपण विचार केला पाहिजे. त्यासोबतच कदाचित जे शेतकरी थांबणार आहे त्याला दम आहे तर ते देखील ठेवू शकतात. आणि काहीचं तर खोडव्याचं देखील प्लॅनिंग असेल तर खोडव्यात देखील ठेवलं तरी काही अडचण नाही आहे. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, पण मला तरी असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी आहे त्यांनी नक्कीच काढणी करून घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे काही मार्केटमध्ये नेऊन वगैरे हे भाव दिल्यापेक्षा हे चांगले योग्य डिसिजन राहू शकतो. त्यासोबत जे काही आजचे आली पिकाचे बाजारभाव आहे तर त्याची अपडेट जी आहे तर ती आपल्याला म्हणजे मागच्या आठवड्यात जर बघायची म्हटली तर आपल्याला 47-48 रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला गेली होती. आणि आता जे आहे तर ते थोडेफार रिवर्समध्ये कमी जास्त हे आपल्याला माहितीच आहे. रोजचं काही ना काही अपडेट असतात, मागं पुढं होतच असतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आजचे जे काही आली पिकाचे बाजारभाव आहे तर ते काही ठिकाणी आपल्याला 38 रुपयापासून ते 40 रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला बघायला मिळते. त्यासोबतच जे काही चांगल्या क्वालिटीचं जर असेल, किंचित काही प्लॉट आहेत तर त्यांचे 41-42 रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला बघायला मिळते. बाकी शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये आली पिकाची काढणी किती टक्के झाली असतात हे देखील कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा. आणि सोबतच तुमच्या भागामध्ये काय व्यापारी मागणी करताय हे देखील कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा, जेणेकरून आपले इतर आले उत्पादक शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होऊ शकतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आले उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत देखील पोहोचवायचं विसरू नका. आणि सोबतच या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.